तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती कामांवर प्रश्नचिन्ह, गुणवत्तेवर शंका. जळगाव जामोद तालुका तसेच संग्रामपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 2020, 2025 आणि 2026 या कालावधीसाठी जुन्या जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीची कामे धुमधडाक्यात सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या अंतर्गत काही शाळांमध्ये गळती असलेल्या छपरांवर सिंगल स्लॅब खोदून सिमेंट टाकून रिपेरिंग करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू असून ती कामे कितपत टिकाऊ ठरतील याबाबत स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. शिक्षणाच्या दर्जासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अनेक शाळा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळतीमुळे अडचणीत येतात. याच पार्श्वभूमीवर ही दुरुस्ती हाती घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कामांची गुणवत्ता तपासली जात नसल्याचा आरोप होत आहे. काही शाळांमध्ये अत्यंत वरवरची कामे करून निधी खर्च झाल्याचे चित्र समोर येत आहे. दुरुस्ती की केवळ दिखावा. उमापूर येथील गारपीट संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याचे काम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गारपेट येथील जुनी समोरची भिंत दुरुस्त करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात वापरलेले साहित्य पाहता इतका मोठा खर्च खरोखरच झाला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नदीची रेती, सिमेंट तसेच इतर हलक्या दर्जाचे मटेरियल वापरून कामे करण्यात आल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहे. बांधकामासाठी आवश्यक असलेल्या मानकांनुसार साहित्य वापरले गेले का, याची कोणतीही ठोस माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. शाळा दुरुस्ती ही केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी तर केली जात नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. काही ठिकाणी कामे सुरू असल्याचे फलक लावलेले असले तरी प्रत्यक्षात काम संथ गतीने किंवा अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसते. यामुळे शासनाच्या निधीचा योग्य वापर होतो आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या सर्व कामांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः वापरलेल्या साहित्याचा दर्जा, खर्चाचे अंदाजपत्रक आणि प्रत्यक्षात झालेले काम याचा ताळमेळ बसतो का, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान अंतर्गत होणाऱ्या या कामांचा उद्देश विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा देण्याचा आहे. मात्र जर या कामांमध्येच अनियमितता असेल तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देऊन या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी जोरदार मागणी परिसरात होत आहे. या दुरुस्ती कामांमुळे शाळांचे रूप बदलणार की केवळ निधी खर्चाचे आकडे वाढणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शाळा दुरुस्ती कामांवर प्रश्नचिन्ह कायम आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.